जिंदाबाद. तर मी तुम्हाला का श्रमजीवी संघटनेनं एक यूट्यूब चॅनल आहे, तर ते तुम्हाला सबस्क्राईब करूला आहा. तर कशासाठी करूला? श्रमजीवी संघटनेने गोटी आखण्यासाठी श्रमजीवी संघटनेने अध्यक्ष सीताताई घाटाळ आणि संघटनेनं पालघर जिल्ह्यानं अध्यक्ष सुरेश भाऊ रेंजड आपल्याला संघटनेनं काय गोटी आहात ते आपल्याशी सांगणार आहे. तुम्हाला मला त्या हेरूला आहात, तर तुम्ही श्रमजीवी संघटनेनं यूट्यूब चॅनल आहा ना, तिथं जाऊन सांगा. तर ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हो, आणि त्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि भरपूर लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. अशाच नवनवीन गोटी नांगण्यासाठी आमच्याशी जोडून राहा. जिंदाबाद. सभासद तुझा होईन गाय मी दर वर्षाच्या वर्षाला, दर वर्षाच्या वर्षाला. दादा जिंदाबाद. जिंदाबाद. नका सांगा हेस बेस. तर काही परणी बरणी तर पाणी हो नाही पड ना, काही केलीस? काल पालघरला जादेल तर त्यांना सांगला हा का कांबड्या मिड्या नाचायचं सांगा, नाचायला लागेल तर पाणी पडेल असं सांगत. ते डहाणूत ना एक धरमपूरला तू जादेल ना, हो. तर ते बेलकर पाड्यात ना एक काय मगरध्वज असा काहीतरी एक मंदिर आहे, म्हणजे हनुमंतचा काहीतरी तो ये सांगता. हा तर त्या मंदिर बुडवला ना, ते मातेखाल ते असा बांधून काढता हा ना, कांबड्या हो नाचता ना, ते मंदिर बुडवता हा, म्हणजे तो मूर्ती बुडवता हा का संग पाणी पडवतो. पण तसा नाही सांगता याचा. आता जर नांगलाच ना ते तर संग सरकार संग फार संग रस्त्यांची नाती कामा कर ना, मोठं मोठं प्रकल्प आण, तर त्यात ओढी झाडा तोडत तर पाणी पडेल कसा? तर त्याला देवाला याला दोष दे, नाही तर पहा ना तुम्ही कसा नुसती झाडा तोडत. आता संग गारगाव का तिथं तर गारगाव वाड्या तालुक्यात संग 4.5 का 5 लाख झाडा तोड जायची आहेत, तर कसा पाणी पड? अशी तोडली तर वाटूच लागेल शी. तुझा म्हणणं बरोबर आहे. तर काल डहाणूत काय संघटनेचे आपली सभासद मोहीम सुरू झाले, तर डहाणूत गेलतास काल? नाही, परवाच्या दिवशी मी जादेल डहाणूत. तर कसा काही तर सभासद करायचं हे सगळ्याही मीटिंग लावेल तिकडं. हां तर मग मी ना कैलास असं आम्ही दोघं तिथं जादेल होतो. तर सभासद कशा करायचं, तर जेव्हा संघटनेचा जन्म झाला तेव्हापासून आपली ही एक परंपरा सांगता येईल की संघटनेला एक मजूर अशी लोकां जी पातल्यावर काम करत, वीट भट्टीवर काम करत, आणखी बोटीवर काम करत, अशी लोकां प्रत्येक वरीस आला का 100 रुपये देणं आपली सभासद होत. तर ही आपले संघटनेची ताकद आहे की एवढी लोकां स्वतःहून 100 रुपये देणं सभासद होय. या काय आपल्या संघटनेसाठी साधी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे. पण दादा आपले डहाणूत संघटना जरा आपली कमीच ना, तर उंद काही होल काय? कमीच असा तर नाही सांगता याचा. तर त्याचं कारण असा का भाऊ तर आपले संघटनेचा म्हणजे त्यांनी जन्माला अशी संघटना त्यांनी घातली. आता तर तसा त्याचा काही संघटनेत म्हणजे रोल असा नाही रह. आता तर प्रमुख अशी तू, विजय भाऊ, बालाराम भाऊ, प्रमुख आहेस ना, अशोक भाऊ, अशी सगळी जी मेन आहात ती आपले एकत्र येऊ ना, विचार करू. आणि भाऊ तर आता सरकारमध्ये ना, मंत्री सा केलेलं त्याला. तर मंत्री केलेलं तर मला आठव का मंत्री म्हणून भाऊनी मध्ये एक माहिती अशी मागवली आहे 24 का 28 असं मुद्द्यावर. आणि तेव्हा लक्षात आला का कोढे तरी ठाणे जिल्ह्यात ना, पालघर जिल्ह्यात लोकांना आधार कार्ड नाही. तर सांगत का आधार कार्ड क्या नाही मिळत, जन्माचा दाखला नाही मिळत, त्यासाठी सांग नाही मिळत. नाही त्यात बरं. आता आपली लोकां कुठं जन्माला आले दवाखान्यात तर नाही जुनी आलेला, आता काय येत हवी ती, तर त्यांचा कुठं काय नोंद हवी का नाही हवी. तर मला एवढाच सांगायचा का भाऊ मंत्री असताना भाऊनी या जेव्हा नांगला का पालघर जिल्ह्यात साधारण 14-15 हजार लोकांना आधार कार्ड नाही, तर त्यातली 2,500 ही फक्त डहाणू तालुक्यातले.
तर मग भाऊनी त्याच्यासाठी मंत्री म्हणून मला नाही माहित होता हे. तर याला डहाणूला जानेवारी महिन्यात एक आढावा अशी बैठक लावली ना, सगळे अधिकारी बोलवलं ते ठिकाणी ना. मग सांगला का याच्यावर काय मार्ग निघल, तर मग त्यांनी सांगला का ये तारखेपर्यंत का पुढचे 2 महिन्यात या आम्ही सगळ्यांना आधार कार्ड देऊ. तर दिली काय? देतील ती नुसती ते आता सरकार होते कसा फसवायचा लोकांना, ते मंत्र्याला पण फसवण्यात होतं ते अधिकारी. तर काय सांगू तुला, तर परत एप्रिल महिन्यात परत आढावा बैठक लावली का आता तरी देतील नाही, कोढे लोकांना दिली. असं त्याला वाटला म्हणजे भाऊलं मंत्र्याला का यांना सगळ्यांना मिळली मी, तर यांनी परत आढावा बैठक लावली ना. जेव्हा आढावा घेतला तर जमत्या माझ्या माहितीप्रमाणे 100 का 125 दिली, ती पण 18 वर्षाची वयाच्या आतले नाही. 18 वर्षाचे वयाचे पुढं जी होती तर त्यांना तर एकाला दिलं नाही. तर मंत्र्याचं तिथं काही चाललं नाही आणि अधिकारी तर फार हुशार, ते बरोबर असा त्या गुंडाळून असा ठेवला फिरवत. तर सांगावायचा त्याच्यावर असा की एक बाजूला मंत्री जाय काही नाही होय, एकदा गेला जानेवारीत काही नाही झाला, परत एप्रिलला गेला काही नाही झाला, फक्त आढावा घेतला ना निघून आला. तेव्हा मग निघता भाऊनी सांगला का सुरेश आता तुम्ही संघटना म्हणून काहीतरी करजास का, याच्या वाचा औषध डॉक्टरचा नाही, याच्या वाचा संघटनेचा भक्ताचाच हवा. आणि ज्या म्हणजे 6-8 महिनं भाऊनी सांगून नाही झाला, त्या डहाणू तालुक्याने एक दिशांत करून दाखवला. हो, मी आपले ह्याच्यावर पाहेल ना, त्यांच्याशी मी बोललो हो ना. मी मोडगावला जाधेल होतो ना, तर तेव्हा रामीताईचे इथं मीटिंग होती. तो एवढा मोठा तो गठ्ठा ह्याचा जन्माचे दाखल्याचा. तर मग त्या सगळ्याही मग विचार केला, तो भाऊन तर सांगलाच, पण आपले सगळ्याही सांगला, विजय भाऊ तुम्ही हो सांगला का मोर्चा तर काढायला लागलच. तर ते बरं झाला, तर आता भेटलं हवं ना. हरिचंद उंबरकर तालुक्याचा अध्यक्ष, तिथं जितू, इकडं बालू भाऊ, मुकुंदभाऊ करमोडा ना, ती सगळी रामीताई, छायाबा ही सगळी एक मीटिंग अशी घेतली ना. त्यांना सांगला का जर ये गठ तुम्ही नेऊन ठेवाल तर 6 महिन्यात उंदरा कुडतडून ना टाकतील, पण तुम्हाला काही जातीचं आपलं जन्माचं दाखलं नाही मिळायचं, तसं करायचं काय. तर बरं जा ना, बसायला लागेल तहसीलदाराकडनं, जो पाहिजे तो दे, नाही तोपर्यंत बसून राहू ना. त्याही मनावर घेतला ना. जाण बसली ना 10 तारखेला आताचे जूनचे. तर तहसीलदारांनी फार भावूनला फोन केलं, बरेच जण सांगला का आता 5,000 आपला 500 दे, बाकीचं टप्प्याटप्प्यानं दे. तर नाही सांगा, एकहू नाही. 2019 आहेत तर तेवढंचे तेवढं एक पण कमी नाही असा कार्यकर्त्याने सांगला. तर कैलासू एकूण जादेल, बरेच तालुक्याची दुसरी आपले कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करायला जादेल, विजय भाऊ जादेल, कैलास तुंबडा जादेल, गणेश जादेल, सगळीच ना. झाला ना दुसरे दिसतं एक रात तर रेली निजून रस्त्यावर कुठं नाही ना. आपल्याला लोकांना तुला माहीत आहे की एकदा ठरवला लढायचा तर ती काय माघार घेत. मग ऊन पाणी श्रमजीवीची संघटनेची ना, तर ती संघटना ना जी रस्त्यावर ना ऊन पाह ना पाणी पाह ना काय पाह, जेव्हा मिळेल का नाही त्या पाह, कपडं 2 दिवस तोच धीर्य सांगत राहिला तरी चालेल, पण एकदा ठरवला तर ज्या सरकार नाही करत त्या संघटना कर ना, पण त्या ठरवला पाहिजे. या खरी बात बोललास तू. म्हणजे संघटनेने जर ठरवला तर जे करायचा पण लोकांसाठी, हा म्हणजे असा वाईट गोष्टीसाठी नाही का, लोकांसाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कर. तर तेव्हा तर आपले ये महाराष्ट्र राज्यात आपली 1 नंबर संघटना आहे नाही काय. परवा आम्ही धरमपूरला जाधेल, तो मोर्चा झाला ना 2000 संघ जन्माचा आदेश मिळलं. तर मी धरमपूरला गेलो तर मी विचारलं का बाबा ही एकूच गावातली काय धरमपूरचीच काय, तसं नाही, कोण तलासीत लग्न करून दिदेल तीहू पोरी आलेल,
हा कोणी ते जवारला लगीन करून दिदेल तिकूनच्या हो पोरी ते मिटिंगला आले, म्हणजे जे गावातल्या सगळ्या लग्ना करून गेल त्या पोरी तिथं आलेल आणि तिथं तेही ऐकला ना. मग सांगला का आमचे हो गावात संघटना पाहिजे तर कोणीही आपला येऊन काम करेल याच्यावर आपल्याला वाट पाहून चालणार नाही. संघटनाच त्याच्यावरचं औषध आहे. संघटना असेल तर सगळाच आपल्याला काही करत नाही तर डहाणूच नाही तर कोढी कशी उदाहरणं हवी तर रोज लढू तर वाडा हवा, विक्रमगड हवा, जवार हवा सगळे तर अर्थात मागच्या आठवड्यात तू नाही जादेल याला आपला रायगडला नाही जादेल. अरे दादा ती गोष्ट फार मोठी आहे. आपले पहिलेपासून आपली संघटना ना रायगडमध्ये तर आता तथं जरा कमी झाली तर करायचं काय ना. पहिल्या आठवड्यात आपण बसलो ना विचार केला का रायगडमध्ये ना नाशिकमध्ये संघटना करायची का नाही करायची. तर सगळेही आपण विचार केला ना. मी विजय भाऊ ना बालाराम भाऊ आम्ही गेलो तर तथं टेंभेवाडी गाव आहे आपली कातकरीवाडीच आहे ना. अरे दादा ते असा डोंगरावर म्हणजे डोंगर कोसलला तर आखी घरा पडायसारखी आखी दाबतील असा. आपल्या आदिवासी तर डोंगरातच ना थोडी शहर. हो बरोबर तू सांगस ते बरोबर. पण ती असा ना का एखाद्यालाच डोंगर कोसलला तर ती आखी माणसात एखाल मेली असते तर ना ती लढत जशी का आम्हाला कोणी नाही वाली आम्ही काय करू. तर आपले संघटनेचे विजय भाऊ ना बालाराम भाऊ आम्ही सांगला का तुम्ही लढल्यापेक्षा लढाय शिका ना. संघटना लढाय शिकव असा नाही. लढून काही नाही होणार तुमचं. बरोबर तुम्हाला लढाय लागल. तर ती माणसा पहिले तर लढाई जशी लागली ती पण जेव्हा संघटनेने हिंमत दिली त्यांना तर मग लगेच सांगायला लागली का नाही आता आम्ही मरू नाही तर काही होय पण पहिला आम्ही फॉरेस्टर त्याला फार दम दे. फॉरेस्टर जागा अशी बरीच आहे तर ते जाग्यावर त्यांना झोपड्या बांधायच्या होत्या. त्याही पहिले थोडाफार करून पाहला पण त्याला फॉरेस्टर दादूच नाही दे. तुला आठवत हवा जानूभाऊ एक फार बेस गाणं सांग का काय जंगलचं राखण करणारे आम्ही ओढे फॉरेस्टर वारलं रे तर ते ओढे आलेले ना ते त्यांना दम देत. आपले जे पिढ्यानपिढ्या तसं राहत त्यांना तर त्याला करूनच नाही द्यायतो फॉरेस्टर ना. जेव्हा संघटनेने हिंमत दिली संघटनेने सांगला का तुम्हाला लढायला लागल आम्ही नाही कोणी तुम्हाला मदत करायला याचो तुम्हालाच करायला लागल. तर त्याही हिंमत केली ना केलं ना तिथं पलाट ते अख्खे जाग्यावर त्याही झोपड्या बांधल्या ना. आता तर सांगत का आता मरून तरी संघटनेची जायचो नाही. आम्हाला कोणा आधार नाही दिला फक्त संघटनेनंच आधार दिला. तर तू ह्या ज्या सांगला त्याच्याविषयी मला एकूच सांगायचं म्हणजे संघटनेचेच कार्यकर्त्यांना की जथं जथं असं काय प्रश्न हवं तथं तथं आपले पोचला पाहिजे. लोक आपल्यापर्यंत येतील याची वाट नाही नांगायची तर आपण तथं जा नांगला पाहिजे. त्यांना आपलासा केला पाहिजे. त्यांना विश्वास आपल्याला दिला पाहिजे. तसा नाही केला तर संघटना काय करे या लोकांना समजावं सांगायचं आहे. त्या नाही जर सांगला तर त्यांना काय माहीत. तर त्या तुम्ही तिथं जाऊन केलास विजय भाऊनी केला बाला भाऊ हवा बाकीचं रायगडचं कार्यकर्ता हवं बाकी ठाणे जिल्ह्याचे आले ते कार्यकर्ता हवं तर त्यांना ती एक ताकद तिथं मिळली ना. त्या जाऊन देस मंगा सगळ्या झोपड्या बोपड्या त्याही बांधल्या ना. मंगा भाऊ हो तिथं आला ना. मंगा तर त्यांना जास्तीत चेव चढला ना. त्यांचे इथूनची ती बाकीची घरां ती मराठ्यांची ना. आपले आदिवासींची घरा म्हणजे कशी साईडलाच ना तर ते मराठ्यांचे घरांचे पासून त्यांचा रोड जाय ना. भाऊ आलं तर त्यांना ओढा बेस वाटला का ओढी नाचत का ते घरं मराठ्यांची तिकडची आली ना.
मोठे माणसांची तर तथ रहून नाचली माणसा. ना भाऊ हो नाचलं ना बाला भाऊ हो नाचलं. तू ह्या सांगलास ते ह्या सगळा बरोबर, पण तो फॉरेस्टवाला तो होता, परत आला का नाही आला, म्हणजे कुठं गेला? नाही आला तो विसरेती भाऊनच त्याला बोलवला तर तथ मग आला ना. मग काय सांग का नाही भाऊ आम्ही या सगळा त्यांना आम्ही स्वतः करून देऊ. अरे वा. तर ही संघटनेची ताकद ना. फार बेस वाटला जरा. म्हणजे पण तरी पण मला एक गोष्ट सांगायची की डहाणूत भाऊनी सरकार म्हणून करून पाहला तर नाही नाही झाला. झाला. हा, ना तिथं मंत्री म्हणून असा तर शेवटला आला, पण केला कोणी? संघटनेने केला. तर याचा अर्थ सरकार म्हणून काय करल याची वाट आपल्या हे नांगायची नाही. मागायची नाही. संघटित व्हायचा, बरोबर. सगळ्यांना आपलासा करायचा, बरोबर. ताकद वाढवायची, कारण फार मोठी संकटा पुढे येणार. बरोबर आता सांगस तू. नांगत हवीस तर मी डहाणूतना तो पालघरला हिंड तर फार पोरांना शाळेत ॲडमिशन प्रवेश नाही मिळलं. तर योगा बारीक प्रश्न आहे. तर अरे दादा सरकारला असं वाटतं का आपले आदिवासीचे पोराही शिकायचाच नाही, गरीबाचे पोराही शिकायचाच नाही, तर आपल्याला काहीतरी करायला लागेल त्याच्यासाठी. नुसता काहीतरी सांगून नाही चालायचं, तर तयारी करून ना परत सरकारचे विरोधात आपल्याला उतरायला लागेल रस्त्यावर. तसा नाही तर आपल्या गरिबांच्यासाठी लढल कोण? आपले लोकांना विचारू, आपले संघटनेचे सगळ्यांना. पक्ष लढतील नाही कोणी नाही लढत. ना आमदार हो नाही कर, काही खासदार हो नाही कर, ना मंत्री हो नाही कर, करून तर आपणच करून. डहाणूत मीटिंग झाल्या तर मी त्यांना सांगला पहिला का मी जर आता तुमच्यासमोर अर्थ बोलं तर निवडणूक आहे काय तर सांगत नाही. बरं परत 2-3 महिन्यात निवडणूक आहे का तर सांगत नाही. तर संघटना या कर, निवडणूक आली का ये 5 वर्षांची येत ना मोठ्या मोठ्या भाषा करत असं नाही. प्रत्येक सोमवारी माझा संघटनेचा कार्यकर्ता तहसीलला जाऊन बस का माझा सभासद येईल त्याच्या पोराला उत्पन्नाचा दाखला नाही हो, माझा सभासद येईल त्याच्या पोराला जातीचा दाखला नाही हो. असा एकूच आपली अशी संघटना का प्रत्येक सोमवारी जाणं आपलं कार्यकर्ते तहसील कचेरीचे तथं थांबत का काही प्रश्न हो माझी माणसं येतील, दुसरा कोण? अरे दादा काही लोकांना मंत्र्याकडे जात, कुठं आमदाराकडे जात, खासदाराकडे जात, काही काम असला तर ना अथ्थ फिरत ये संघटनेकडे जा, ते संघटनेकडे जा, ना शेवटाला आपल्याकडे येत अशी हो लोका. पण त्याला माहीत शेवटाला आपल्याकडे आले तर काम झाल्याशिवाय राह नाही. मी डहाणूत त्यांना सांगला का संघटना या कुटुंब आहे ना, ही काय वेगवेगळी त्या कुटुंब आहे. तर त्यांना मी ह्या गमतीत एक गोष्ट सांगली का तुम्ही बाजारात जाणार तर सांगा हो कशाचे, तर सांगा हो. तर बरं बाजारात जा ना, सगळा सामान घेतला का शेवटला काय घ्या तर सांगा खाऊ. तर बरं खाऊ तुम्ही गावाला घ्या का पोरा आपल्या घरातले पोराला नाही सगळे अख्खे गावाला कशी सांगा घ्या आपलेच पोरांना. तर आपल्या संघटनेचा पण बरं तसा जो सभासद त्याचाच काम संघटना करेल, तर आपले काय अख्खे गावाचा ठेकाणाही नाही घेते. ह्या दादा बरोबर सांगलास तू. हे की तर अख्खे गावाचा ठेका आपल्याही नाही घेतील. जो आपले संघटनेत 100 रुपयाची सभासद पावती फाडल त्याचाच काम करायचा. आणि सभासद जो होय लोक प्रत्येक वर्षाला त्याचा काय प्रत्येक वर्षीच काम राह काय संघटनेकरता नाही, पण प्रत्येक वर्षाला सभासद 100 रुपये देण होत ना, तर सभासद ही आपली संघटनेची ताकद आहे ना. तर आपले कार्यकर्ते हे पण जास्तीत जास्त आता सभासद कसं करता येतील, जास्तीत जास्त सभासद कसं नोंदवायला होतील ना, तेवढी ताकद आपली वाढेल असा विचार आपल्या हे सगळ्यांनी केला पाहिजे. दादा बरोबर सांगस तू. काल मी ना आपली संघटना जथं सुरू झाली ना दैसरलं भावना ताईंनी सुरू केली ना तिथं जाधेल होतो. तर धुले आजी ती आता 98 वर्षांची आहे. सोनीबाई धुले 98 वर्षांची आहे, तरी सभासद झाली. तर ये आता त्याचं काय काम, 98 वर्षाचा काय त्याला दाखला का काही काढायचा, पण तरी ती काय सांग का संघटना आम्ही सुरू करेल. तर सीताबाई त्याचं कारण असा का ती संघटना त्यांच्या रक्तात हिवरेल ना. नाही ते आणि ती एकदा का ती संघटना ते सभासद अंगात हिवरली का ती नाही निघ, नाही तर
बाकीची कशी करत, एजंटगिरी जशी कशी करत का हा तुझा काम आहे ना, दे 500, चल तुझा काम झाला, तर ती त्याला नाही संघटना सांगत, त्याला वेंडर सांगत वेंडर ना. जी संघटना सभासद होत ना, त्यांचे अंगात जेव्हा ह्या रक्तात जेव्हा संघटना जाय ना, तर मग ती त्यांना सांगायहून नाही लागत, स्वतःहून काय रे ना केव्हा पावत्या फाडा येणार आहेत अशी सांगत. तर हा सांगत ना का उंदांत पावत्या हो नाही फाडा देईल कोणी, तर केव्हा आम्हाला पावत्या द्याल अशी सांगत, सभासद कराय केव्हा याल अशी सांगत. तर याचा दुसरा असा हे होय का, काही ठिकाणी आपलीहून जरा कमी पडू पोचाय. तर मला असं वाटतं का तालुका अध्यक्ष हवं, तालुका सेक्रेटरी हवं, आता आपले कसं उपाध्यक्षांना हो थोडाच महत्त्व देतं, उपाध्यक्ष हवं, बाकी सगळं कार्यकर्ता, मग गटाचं प्रमुख, गणाचं प्रमुख, जिल्ह्याचं पदक, यांनी ना कुठल्या गावात नाही पोचेल अजून आपले, तर त्याचा हो खात्री केला, पण तथपर्यंत गेला पाहिजे, पोहोचला पाहिजे. पण दादा ना आपलं कार्यकर्तं सगळं फार बेस, म्हणजे कोठं हो असा पण धावून जात ना, मनापासून काम करत, पण केव्हा केव्हा थोडा कमी पडो आपल्याला, पण खरंच आपले संघटनेसारखं कार्यकर्तं कोठंच नाही, फार बेस सगळं. तर ते नुसतं बेस असं नाही सांगून चालायचा, तर त्यांना तसा घडवेल. हां त्या हो बरोबर सांगस तू. भाऊनी ताईनी सुरुवातीपासून जी काय मेहनत केली त्याचा त्या फल आहे, म्हणजे चांगलंच असं नाही तर चांगला त्यांना तयार केला, त्यांना तसा घडवला. एखाद्या गरीबाचा दुःख त्या माझा दुःख असा त्यांना शिकवलेला आहे, तसा नाही शिकवलेला होता. तर आपलं कार्यकर्ता पक्षाचेच जसं राहतं ना, हां ते बरोबर आहे, सगळं पदापुरतं राहतं ना. आपले यात कोणाला पद असं नसं तरी पण आपलं कार्यकर्ता काम सगळ्यात फार याचा सांगायचा असा झाला ना, तर आपलं कार्यकर्ता जेव्हा अधिकाऱ्यांसमोर जात, तर ते आपल्या अधिकाऱ्यांना नांगत ना, त्यांना असं चेष्टा अशी वाटतं, कपडं कसं काय ना, जेव्हा बोलत ना, तर तेव्हा त्यांना असं वाटतं खुर्चीची उठून उभा राहू का काय, असं एक शब्द वापरत. तर ते मग तेव्हा संघटनेला वचकून ते काय नसते. आता मंत्र्यांनी 2 वेळा बैठक घेतली तर आधार कार्ड नाही मिळाले ना, संघटनेने एक रात दणका दिला, तर दुसरीचं 2000 ना वर्ष जन्माचा आदेश फटक्यास ना, सकाळचे लगेच देऊन ना. आता एवढी लोक खुश का सांगून फायदा नाही, फार खुश, फार भारी. तर तरीच मी सांग सगळ्यांना का आपले संघटनेत सगळ्याही सभासद व्हा, या संघटनेशिवाय आपल्याला आधार नाही, आपल्याला संघटनेशिवाय पर्याय नाही ना, आपल्याला कोणी वाली हो नाही. संघटना असेल तर आपले टिकून, नाही तर आपल्याला कोणी नाही टिकून द्यायचा. तरी सांग का गावागावात जा ना, आपलं सभासद करा. तर चला तर मग गावागावात जाऊ, काय रे दादा तू सांगस का नाही? तर तुझ्या सांगला असता मी तर ओढान सांगेन का सभासद ही आपली संघटनेची ताकद आहे. नुसती ताकद नाही तर जेवढं सभासद, तर त्याच्यावर संघटना कोढीक मोठी आहे, कोढा मोठा मोर्चा काढल, रस्त्यावर कशी उतरल, या अधिकारी होऊन अंगत, सरकार होऊन अंगत, तर ती आपली आहे. तर त्याच्यासाठी मी तुला मनापासून ना सगळे आपले सभासदांना, सगळे कार्यकर्त्यांना मनापासून मग त्यांना सगळ्यांना जिंदाबाद कर. जिंदाबाद दादा. सभासद तुझा होईन गाय मी, दर वर्षाच्या वर्षाला, दर